पैशांबाबतच्या अजब आणि थक्क करणाऱ्या घटना तुम्ही पाहिल्या असतील। उंदरांमुळे लाखो रुपयांचा चुराडा झाल्याचं प्रकरण कालच आपण पाहिलं, ते ताजंच आहे। आणि आता कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पहा हा एक स्पेशल रिपोर्ट। भिकारी महिलेच्या घरात 30 गोण्या नोटा। नोटा मोजणाऱ्यांना फुटला घाम। भिकारी महिला कोट्यवधींची मालकीण। माणसाला पैसा कधी, कसा आणि कोणत्या रूपात मिळेल याचा काही नेम नाही। पैशांबाबतच्या अजब गजब आणि थक्क करणाऱ्या घटना तुम्ही पाहिल्या असतील। मात्र अशीच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे। एका भिकारी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरातून मिळालेल्या नोटांनी भरलेल्या गोण्या पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय। या भिकारी महिलेचं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। हुर उन्नीसा नावाची एक महिला भीक मागून आपलं जीवन जगत होती। हुर उन्नीसा बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहत होत्या। मात्र 2 वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला। त्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या हुर उन्नीसा एकट्याच राहत होत्या। त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर स्थानिक लोकांनी घरात केलेल्या पाहणीत 30हून अधिक गोण्यांमध्ये नोटा भरून ठेवलेल्या आढळल्या। आतापर्यंत 8 ते 9 लाख रुपये मोजले गेलेत। अजून जवळपास 20 गोण्यांमधील नोटा मोजायच्या बाकी आहेत। कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातल्या गुथलू परिसरातली ही घटना आहे। प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये 10, 20 आणि 50 रुपयांच्या हजारो नोटा सापडल्या आहेत। या महिलेच्या घरात मिळालेलं घबाड पाहून सगळेच जण चक्रावून गेले। घरात सापडलेले पैसे सध्या गुथलू परिसरातल्या एका मशिदीच्या ताब्यात असल्याचं बोललं जातंय। उन्नीसा यांचे नातेवाईक आल्यानंतर हे पैसे कुणाकडे सोपवायचे याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षीच मुंबईतल्या एका भिकाऱ्यानं संपत्तीच्या बाबतीत अनेक कॉर्पोरेट व्यावसायिकांना मागे टाकलं होतं। त्यामुळे भीक मागण्याचा धंदा सर्वाधिक तेजीत असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।